आता गोलंदाजी मार्क वरती यश आपल्याला पाहायला मिळतो. रोशन उलवेकर यांच्याकडून DCC मोरबे संघासाठी देखील शुभेच्छांचा वर्षाव झाला. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वॉर्ड कॅच ऑफ द नाईट. आजच्या दिवसातील सर्वाधिक सुंदर झेल, एक रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला. हर्षल कोहली पकडला जातोय झेल, बॅट्समन होतो बाद. धक्का क्रमांक जर का आपण बघितला चौथा आणि बॅट्समन बाद झालाय. ठोक सध्या आपण रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यामध्ये बघतो. अत्यंत जर का आपण बघितलं तर चिंचवली या गावामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. रायगड जिल्हा म्हटलं की बैलगाडा शर्यत, कबड्डी त्याचबरोबर क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो. बैलगाडा शर्यत मुलीचा हात पकडणं फार सोपं असतं, परंतु बैलाचा कासरा हातात पकडायला अंगात मर्दाचं काळीज लागतं. आणि नुकतं DJ मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. समीकरण येणारे बॉल 11 आणि विजयासाठी 25 करायचे आहेत. काय घडणारा मोरबे की कोपरा, कोणता संघ जिंकल यावेळीचा हा बॉल. वेग प्रचंड आहे, गोल्डन स्पॉट वरून खरं तर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा रायटी बॅटरच्या विरोधात इथून मात्र डॉट बॉल आला. अगदी क्लॅश आपण पाहतो, इम्प्रेसिव्ह बनत चालली आहे सुनील लांबर. आणि त्यामध्ये आपण जर विचार केला अनेक सारा प्रेक्षक वर्ग देखील आपल्यासोबत जोडलेला आहे. मग आमचे सुशांत भाई शेळके देखील अगदी या सामन्यामध्ये एवढे तल्लीन झालेत की ते फुल्ली एनग्रोस आहेत मॅचमध्ये. निलेशदा शेळके देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं आम्ही स्वागत करू. 10 मध्ये 25 ची गरज असताना आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे पहा शांत ठेवलं बॅटरला. बॅटर ओमकार नावडेकरच्या विरोधात आणखीन एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. इस व्हाईट बॉल साठी आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया आता तिसरा पंचांचा निर्णय, जे खरं तर सचिन सह आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल. खरं तर मॅच मध्ये रंगतदारपणा वाढला. मॅच मध्ये जर का आपण बघितलं तर आता इथे उत्कंठ शिगेला जाऊन पोहोचली. आमचे तिसरे पंच ऑफिशियल अंपायर्स खरं तर आता चेक करतात. खरं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. हा बॉल योग्य बॉल होता आणि 1 बाउन्सची ताकीद आता या गोलंदाजाला दिली जाणार आहे. फर्स्ट बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार, दरम्यानचा पुढचा बॉल. 9 मध्ये 25 धावांची गरज. थांबतोय गोलंदाज, वेळ घेतोय. त्याला माहिती आहे प्रत्येक बॉल माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. माझ्या टीमसाठी हा प्रत्येक बॉल मला योग्य टप्प्यावरती हाताळावा लागेल. परंतु बॅटिंग करणारा संघ देखील काही कमी नाही आहे, त्यांच्याकडे सुद्धा चांगलं बॅटर आहे. आता त्यांना एक बहारदार खेळ दाखवावा लागेल. 9 मध्ये 25 ची गरज असताना आणखीन एक बॅटर ओमीच्या अगेन्स्ट. इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यश कोहली प्रभावित करतात. अकसर 4 बॉल रिलीज केल्यात, 1 विकेट मिळवत अद्याप अजूनही कोणत्या प्रकारची रन्स या गोलंदाजाने खर्च केलेली नाहीये. म्हणजेच कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. इम्प्रोवाइजेस खरं तर इम्प्रूव्ह करतात. आणखीन एक डॉट बॉल. वाव, माझ्या मते या गोलंदाजाची बॉलिंग जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. यश कोहली लगातारचा 5वा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं मेडन ओव्हर आपल्याला बघायला मिळेल का या स्पर्धेतील. अद्यापही कोणत्या प्रकारची मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली नाही. पाहूया या मॅच मध्ये ती कंप्लीट होईल का. पहिलं निर्धाव षटक, यावेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, फडणीच्या डिस्ट्रो आणि पहिलं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळतंय या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी मधील. नाव आहे खेळाडूचं यश कोहली, मॅन फ्रॉम कोपरा. काय गोलंदाज